आज माझे राज्याचे कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे आणि मला बंजारा समाजामध्ये या संघटनेमध्ये काम करायला इच्छा होती माझी. ती माझी इच्छा कंप्लीट झालेली पूर्ण आणि मला या राज्यामध्ये काम करण्यासाठी संधी दिलेली आहे. मी त्या संधीचं सोनं बिलकुल करेन. राजू भाऊ, एवढा मोठा कार्यक्रम होत आहे, काय काय फलित ठरणार आहे कार्यक्रमाचं भविष्य? त्या कार्यक्रमाचं फलित असं करणं किंवा आरक्षणाविषयी काही मुद्दे मांडले त्यांनी टीसी साहेबांनी. हे जे आरक्षण आहे आम्हाला ते NT मध्ये VJNT मधून ST मध्ये जाण्यासाठी जो विषय आहे तो सगळ्यांना घेऊन आरक्षणाविषयी लढा उभा करायचा आहे. यासाठी तुम्ही शासन दरबारी काय भूमिका मांडणार? आम्ही शासन दरबारी हे जन आंदोलन उभा करून आम्ही शासन दरबारी मागू आरक्षण मागू. आज ऑल इंडिया बंजारा सेवा संघ मराठवाड़ा एरिया के जिला प्रेसिडेंटों का चुनाव हुआ। उस समारोह में मुझे निमंत्रण किया गया था, मैं आया, वो समारोह कार्यक्रम में पार्टिसिपेट। और वो सोशल इश्यू पे काफी डिस्कस हुआ और वी आर हैप्पी दैट ये जो कार्यक्रम अच्छा हुआ मराठवाड़ा के लोगों पे। वो 2 मिनट। हैदराबाद गैजेट को लेकर आपकी क्या भूमिका देखो, हुई यहाँ पर? हैदराबाद जो गजेटियर है उसमें टोटली बंजारा समाज जो है ना, वो 1901 से लेकर 1951 तक बंजारा मूल आदिवासी शब्द का प्रयोग किया गया। यहाँ जोड़ने तोड़ने की कोई बात नहीं है। वो आदिवासी, जब तेलंगाना के लोग आदिवासी शेड्यूल ट्राइब में आते हैं तो ये 5 जिले के बंजारों को आदिवासी का दर्जा मिलना चाहिए। कई को संविधान आने के बाद शेड्यूल ट्राइब हुआ है, संविधान से पहले आदिवासी ही है। इसलिए इस आदिवासी समाज वंचित समाज हो गया है, मेहनती समाज है। ये गन्ना काटने का, खेती का काम करने का और खुदाई का काम करने का, ऐसे छोटे मोटे काम करके जी रहा है। जो ऊपर बढ़ गए सो बढ़ गए, लेकिन जो नीचा पड़ा हुआ समाज है वो अभी सुधरा नहीं है। इसलिए इनको रिजर्वेशन होना चाहिए, इनको एजुकेशन फैसिलिटी होना चाहिए, इनको एजुकेशन के साथ साथ एम्प्लॉयमेंट भी होना चाहिए और इनके बच्चों को लिखा पढ़ा के जो है ना दुरुस्त बनाने की जरूरत है। इसलिए गवर्नमेंट से मैं अनुरोध करता हूँ कि ये समाज मूलवासी आदिवासी समाज है, मूलवासी ये आदिवासी समाज है। इसलिए असेंबली में बिल पारित करके इसको तुरंत जो है ना पार्लियामेंट को भेजिए। पीसी के लिए जो आप किए हैं धन्यवाद, बहुत अच्छा काम किए हैं, हम तारीफ करते हैं। लेकिन आदिवासियों को जो हमारे से पहले लिस्ट में है सो आदिवासी, हम तो उनसे पहले के हैं, लेकिन जो लिस्ट में है उन आदिवासियों को कोई डिस्टर्ब नहीं करना चाहिए। हमारी जनसंख्या जितनी है उतना ही रिजर्वेशन हमको दी, लेकिन पुराने आदिवासी का हक हम छीने जैसा, हमारा हक उनकी दिए जैसा नहीं होना चाहिए। हमारी जनसंख्या के आधार पे हमको ST का दर्जा दिलाने के लिए गवर्नमेंट रिकमेंड करके सेंट्रल गवर्नमेंट को, पार्लियामेंट को जो है ना यहाँ से बिल पारित करके भेजना अत्यंत आवश्यक है। इसके लिए हम बहुत बड़ी जो है ना तैयारी कर रहे हैं सरकार को मनाने की। आज या ठिकाणी संभाजीनगरमध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा विभागीय मेळावा प्लस चिंतन बैठक झाली। विभागीय मेळाव्यामध्ये आज मराठवाड्याचे पदाधिकाऱ्यांची निवड झाली। त्यासाठी केंद्रीय समितीचे माजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष अमरसिंहजी तिलावत, माजी मंत्री तेलंगणा, त्याचबरोबर राजू नाईकजी आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर TC राठोड साहेब आणि महाराष्ट्राचे जे नवनियुक्त अध्यक्ष आहेत ते बापूरावजी राठोड, अशी टीम या ठिकाणी आली होती। त्यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्याची पूर्ण टीम, प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झालेली आहे। त्याचबरोबर आजच्या या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय तो आहे आरक्षणाचा। हैदराबाद गॅजेट बंजारा समाजाला लागू करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याबाबतचा एक मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय।
महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा अत्यंत पिछडा समाज आहे, अत्यंत मोलमजुरी करून जगणारा समाज आहे, ऊसतोडी करून जगणारा समाज आहे. ज्या समाजाला महाराष्ट्रामध्ये विजेमध्ये त्या ठिकाणी विजे प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेले, जे की महाराष्ट्र स्थापना होण्यापूर्वी मराठवाडा हा भाग जो आहे तो हैदराबाद संस्थानमध्ये होता आणि हैदराबाद संस्थानमध्ये हा जो बंजारा समाज आहे तो बंजारा आणि लंबाडा म्हणून ट्राईब्समध्ये त्या ठिकाणी वर्गीकृत करण्यात आलेला आहे. आणि आजही आंध्र तेलंगणामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. आणि आज तीच गॅजेटियर जर मराठा कुणबी म्हणून त्या ठिकाणी मराठा समाजाला लागू होत असेल आणि त्याचे फायदे त्यांना मिळत असतील, तर त्याच गॅजेटियरच्या आधारे बंजारा समाजाला सुद्धा अनुसूचित जमातीच्या सुविधा मिळाव्यात आणि एसटी प्रवर्गामध्ये त्यांना टाकण्यात यावं, अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रभर बंजारा समाजामध्ये तीव्र भावनेने उभी राहते. आणि आम्ही ती मागणी शासनाकडे करतोय की शासनाने या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेऊन केंद्र शासनाकडे त्याची शिफारस करावी आणि केंद्र शासनाने तात्काळ या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सुविधा द्याव्यात, अशा प्रकारची मागणी आम्ही ऑल इंडिया बंजारा सेवाच्या संघाच्या वतीने तर करतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये यासाठी बंजारा आरक्षण कृती समिती या नावाखाली एक स्वतंत्र अशी कृती समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि पूर्ण महाराष्ट्रभर या बंजारा आरक्षण कृती समितीच्या माध्यमामधून एक समाज हा एकवटून त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभा करतोय आणि आरक्षणाची मागणी त्या ठिकाणी लावून धरतोय. 17 तारखेला मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, त्यांना आरक्षण कृती समितीला भेट देणार आहे का? आरक्षण कृती समितीच्या वतीने त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि आम्ही ती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करतोय. आणि त्या व्यतिरिक्त आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय येण्याची शक्यता आहे. त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज त्यांना भेटून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबत आम्ही मागणी करणार आहोत. आजी माजी राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये नाईक साहेबांनी स्थापन केलेल्या बंजारा सेवा संघाच्या प्रोटोकॉलमध्ये आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं. विषय हा पदाधिकाऱ्याची निवड जरी असला तरी आता बर्निंग विषय जो हैदराबाद गॅजेट मराठा समाजासाठी महाराष्ट्र शासनाने लागू केलेला आहे, त्या दृष्टिकोनातून बंजारा समाज देखील देशातील 6 राज्यामध्ये अनुसूचित जाती आणि 7 राज्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. आणि हैदराबाद गॅजेट जर मराठा समाजासाठी लागू झाला असेल आणि बंजारा समाजाचा त्याच्यामध्ये उल्लेख जर असेल, तर महाराष्ट्र शासनाने यापूर्वी नाईक साहेब मुख्यमंत्री असताना एकदा नाही दोनदा केंद्र सरकारकडे शिफारस केलेली होती आणि ती ड्यू प्रोसेस या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पुनश्च करावी. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलवावं आणि बंजारा सेवा संघाचे पदाधिकारी म्हणून आमचे मराठवाड्याचे अध्यक्ष उत्तमजी चव्हाण ताई हे या ठिकाणी आवर्जून लक्ष घालतील आणि बंजारा समाजाचे सर्व आमदार खासदार मंत्री यावेळेस नव्या स्वातंत्र्याची लढाईसाठी सज्ज राहायला पाहिजे. किंबहुना त्यांनी राजीनामा देण्याची जरी वेळ आली तरी त्यांनी ते राजीनामा देण्यासाठी तत्परता दाखविली पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे. त्यांना अखिल भारतीय बंजारा आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं साकडं घालण्यात येणारच आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस निश्चितच मराठा समाजासाठी जसं त्यांनी विशेष अधिवेशन आरक्षणाच्या विषयावर बोलवलेलं आहे, त्याला अनुषंगानच या महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये विशेष अधिवेशन बोलून बंजारा समाजाच्या संदर्भामध्ये स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून पाहणी करून केंद्र सरकारकडे त्याची शिफारस करावी, जेणेकरून बंजारा समाज आपल्या पाठीशी उभा राहील, आपल्या विचाराशी पाठी राहील, आचाराशी पाठीशी राहील. म्हणून महाराष्ट्र सरकारच्या पुढं आम्ही सर्व बंजारा बांधव भगिनी या ठिकाणी घराघरामध्ये मनामनामध्ये जनाजनामध्ये जनआंदोलन आक्रोश आंदोलन या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. आणि इतर राज्यामध्ये आम्ही पात्र आहोत, परंतु आता आम्ही आपत्र या ठिकाणी कसं आहे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ती शिफारस जाईल या अपेक्षेने या ठिकाणी थांबलेलो. जय वसंत. ऑल इंडिया बंजारा संघाच्या वतीने आज मराठवाडा पातळीवरतील पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली होती. त्या पदाधिकाऱ्याच्या निवडीमध्ये चिंतन बैठक देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. ही चिंतन बैठक एवढ्यासाठी आहे की हैदराबाद गॅजेट आज महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे. तोच हैदराबाद गॅजेट आमच्या बंजारा समाज महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला लागू व्हावं ही याच्यासाठीची चिंतन बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. या गॅजेटमुळे आमच्या सगळ्या बंजारा समाजाची भावना तीव्र झालेली आहे.
म्हणून आपल्या माध्यमातून राज्य शासनाला आमची विनंती राहणार आहे की महाराष्ट्राचा एक प्रदेश ऑल इंडिया बंजारा संघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्य शासनाला आमची विनंती राहणार आहे की जसं कुणबी मराठा जे आरक्षण आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याच प्रमाणचं आरक्षण आमच्या बंजारा बांधवांना लागू करावा आणि तोच हैदराबाद गॅजेट आमच्या पूर्वीपासूनची ही मागणी जुनी मागणी आहे, गेली 50 वर्षापासूनची मागणी आहे, तेच हैदराबाद गॅजेट आमच्या बंजारा बांधवाला लागू करावं त्यासाठीची ही विभागीय बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती। त्या विभागीय बैठकीला राज्यभरातून सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि आमच्या समाजाचे मान्यवर देशभरातील प्रतिनिधी देखील उपस्थित होते। म्हणून आज आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेलो आहोत। म्हणून एसटी आरक्षण आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढीच विनंती आपल्या माध्यमातून शासनाला करते।